मुक्ती शिराळा या ठिकाणील चिंचोली गावातील श्री आत्मलिंग देवस्थान या ठिकाणी आपण आलोय. स्वामींकडून माहिती घेऊया की या आत्मलिंग देवस्थानाची आख्यायिका काय आहे नेमकी. नमस्ते, मी सिद्धनाथ जंगम येथील देवाचा एक पुजारी. थोडक्यात प्रत्येक वर्षी आमच्या गावकी येते पाडव्याला चेंज होत जाते. पिढ्यानपिढ्या आमच्या चिंचोली गावातील स्वामी लोक इथं देवाची पूजा करतात, आत्मलिंग देवाची. आणि आत्मलिंग देवाचा इतिहास थोडासा जुनी लोक आम्हाला सांगत होते, आमचे आजोबा वगैरे. अशा पद्धतीने ते झाडी वगैरे होती, तर दाट झाडी होती, जंगल होतं, घनदाट जंगल होते. आणि तिथे गाई चारा वगैरे तसं आले तर तिथं एक गाई यायच्या, त्या जागेवरती क्षीर तिचं दूध आपोआप तिथे पडायचं. तर ते दूध पडत असताना काही लोकांनी बघितल्यावर तिथं का पडतं, तिथं शिवलिंग त्यांना तिथं सापडलं स्वयंभू. आणि त्यापासून त्याची माहिती लागत गेली. आणि मग ते त्यांना सापडल्यामुळे त्यांनी तिथं थोडंसं देऊळ लहानसं बांधून ते जीर्णोद्धार तिथं थोडासा केला. आणि तिथं असं पण म्हणतात की त्या टायमाला जंगल असल्यामुळं वाघ कायम यायचा, 3 प्रदक्षिणा घालणार आणि जाणार, असं देखील आम्ही ऐकलं आहे आख्यायिकामध्ये. हो, असं देखील आम्ही आख्यायिकामध्ये ऐकलेलं आहे किंवा आम्हाला सांगितलेलं आहे आजोबांनी वगैरे. तिथून गावचा देवाचा आमचा थोडासा विकास होत गेला. आता जीर्णोद्धार झाला आहे, गेल्या मार्गशीर्ष महिन्यात जीर्णोद्धार झाला आहे. आता बरीच जीर्णोद्धाराला गावाकडून, गावच्या लोकांच्याकडून किंवा बाहेरवासनीकडून देवाला देणगी घेऊन देवाचं पंचक्रोशीत नाव आपलं झालेलं आहे. देव प्रत्येक भक्ताला पावणारा, त्यांच्या